पाठीमागं तुम्ही बघताय साऊथची कलाकृती. ही मूर्ती तुम्ही बघू शकता, एकदम अशी विठ्ठलाची मूर्ती वाटते. अलग लेवल क्रिएटिव्हिटी आहे साऊथ मध्ये. कसला एकदम असं छोटीशी रस्त्यांची नारायण नारायण. म्हणजे ट्रिप वसूल होते आवरी भारी देवला बघून. काही म्हणतो उपास सोडला पापलेट बघून. सकाळी उपास होता तुम्हाला? उपवास नाही, बाहेर गेले आता. मजेदार पापलेट. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. दुपारी जेवलो, मस्त आराम केला आम्ही हॉटेलवर आणि 4:30 वाजता निघलो. तरी कंटिन्यू पाऊस आहे, पाऊस पडतोय. 4:30 वाजता निघलो, मीनाक्षी टेम्पलला झालो. परत आता एकदा थोडे फोटो वगैरे काढू आणि ते टेम्पलच्या आजूबाजूला जो मार्केट आहे त्या थोडा एक्सप्लोर करू. सकाळी तर पक्की शॉपिंग केली. रिक्षावाला 4 किलोमीटर जावचं 200 रुपये घेताना या. आता आमची परत मीनाक्षी टेम्पलला 200 घेतले. मांडलाव काय समीर, तूच बोल. मस्त तर आराम केला, ब्लॉग पण एडिट करत होते. पण आजचा दिवस एकदम फ्री आहे आम्हाला. तर महल बघला, शॉपिंग केली, जेवलो बिवलो मस्त आणि आता आराम करून परत चाललो. काय भारी वातावरण झालं यार, मला लय आवडतं यो मोसम. पाऊस हलका हलका आणि पक्का थंडावा, पक्का थंडावा. एक नंबर. आयाच राहू का काय थंडाव्याने, मजेदार. पण आपल्या जर असा पाऊस आला असता तर भरली असती सगळीकडे. आणखी पाणी तंची पाणी काय तैसा नाही आहे, मध्ये मध्ये भरलाय. बट कंटिन्यू पाऊस पडतोय कालपासून, कंटिन्यू संध्याकाळपासून. मंदिराचं पूर्ण काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला बघायला नाही भेटत. पण मंदिर आवरा भारी आहे भाई, आवरा भारी आहे. बघण्यालायक आहे, एकदम बघण्यालायक. म्हणजे आवरा भारी. या साईडला मंदिर बघला असाल आणि यो वाटतं द्वार आहे मंदिराचा. कारण जायचं 3 ते 4 द्वार आहेत ना, 4 द्वार वाटतं. ती भारी कलाकृती आहे, बघू शकतो तुम्ही. आता सगळं रेनोव्हेशनचं काम चालू आहे त्यांचं. आवरे वरती पर्यंत बांधलाय आणि काम चालू आहे. पेंटिंगचं काम चालू आहे बहुतेक. पेंटिंग झाल्यावर किती भारी दिसेल सगळा. हे बघा, ही वरती पेंटिंग झालेली आहे, तर बघा किती भारी दिसतंय. आणि खाली बघा एकदम नॉर्मल आहे. बट पेंटिंग झाल्यावर किती भारी वाटेल ना. मीनाक्षी टेम्पल जवळशी आम्ही चालत चालत पुढे आलो. 1.5 किलोमीटर चालत आलो. विष्णू टेम्पलला चाललो. तर आया फणस दिसलाय, आवरा भारी फणस. म्हणजे मोठं मोठं घरात. तर थोडा खावायला घेतो. लई दिवसानंतर फणस वास सुटलाय का नाही, आवरा भारी. हो हो, फणस खावायला काय, फणस मस्त आहे ना. गोड आहे, गोड आहे, गोड आहे. आम्ही संध्याकाळी असंच फिरायला आलो. काय आपण जाय भेटल जाया, पूर्ण दिवस फ्री आहे. थोडा पुढे चालत चालत आलो आणि हे मंदिरामध्ये पोहोचलो. विष्णू टेम्पल आहे, आतमध्ये जाऊन दर्शन करूया श्री विष्णूचा. ऍक्च्युली आम्ही विष्णू मंदिरात चाललेलो, बट चुकून ये मंदिरात आलो. आणि यो श्रीकृष्णाचा मंदिर आहे. आणि आतमध्ये काय दर्शन झालंय आमचा. गेलो, लॉक होता. पुजारी आला, पुजाऱ्यांनी मंदिर ओपन केलं आमच्यासाठी. आणि श्रीकृष्णाचा प्रसाद म्हणून तुलसी पत्र देतात मंदिरामध्ये. हा मूर्ती गोल्ड प्लेटेड आहे, सोन्याची नाही पूर्ण, पण मूर्तीला पूर्ण गोल्ड प्लेटेड आहे. मूर्ती भारी आहे. फोटो व्हिडिओ अलाउड नव्हता, बट जो अनुभव आलाय आठवण राहील कायमचा. आवरा भारी अनुभव आहे. आम्ही गेल्या गेल्या देवाचं दर्शन लांबशी होता, बट पुजारी आला ना आमच्यासाठी ओपन केला. आणि पूजा पण केली, दिवा बिवा लावून मस्त दर्शन दिला देवाचं. राधे राधे. नावाने न समजत आम्हाला, तर आम्ही इथे रस्ता शोधत आलेलो, त्यामुळे कन्फ्युजन झालता. आणि श्री विष्णूचा इथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, चालत गेलो होतो. श्रीकृष्ण टेम्पल जवळशी आलो ना, का समोर या लेफ्ट मारल्यावर विष्णू टेम्पल आहे. मस्त अशी म्युझिक लागली पाठीमाग. वातावरण एकदम प्रसन्न झालंय आजूबाजूचा. आणि गाई बघा इथं कधी. आता दर्शनाला
दर्शनाला चाललेलो तर आमची माणसं पण आली आमच्या सोबत दर्शनाला जावाला कम्प्लीट. तर एकत्रच आता आम्ही दर्शनाला चाललो. काकाने तर फुल धमाल केली, एकटाच फिरायला हा पोराबाला ना आणाचा काय ऐका नाही. मंदिर बघ किती भारी आहे. खतरनाक असं मंदिर आहे हे. प्रदक्षिणा मंदिराला प्रदक्षिणा घालून चाललो. वाव भाई काय साऊथचं मंदिरात एक 101 बाई कलाकृती एकदम बघण्यासारखं आहे. सगळं मोबाईल सगळीकडे अलाउड नाही, जसं जमल तसं मी शूट करते. माझं नशीब आवरं भारी आहेत का देव त्याच्या मर्जीनुसार दर्शन देते. आणि हे दर्शन पण बघा गेल्या आरती चालू झाली, संध्याकाळचा टाइम झालता तर आरती चालू झाली आणि श्री विष्णूचा एकदम भारी दर्शन झालं आम्हाला. आमचं नशीब आवरं भारी, आम्ही आतमध्ये गेलो आणि आरती चालू झाली न मग अशी पण कृष्णाचा तैसाच दर्शन झाला. लय भारी ना आरती चालू झाली, प्रॉपर सगळा विष्णूचा बघायला भेटला. कसला म्हणजे रूप बघायला भेटला भारी. काढला 20 रुपयाचा, प्रत्येक पर्सन 20 रुपये तिकीट. आणि विष्णूची मूर्ती बघायची आहे झोपलेली. आता आपण मेन मंदिरामध्ये दर्शन केला, वरती पण रस्ता आहे बघा. आणखी वरती आलो. कसला भारी येले मस्त. आता पाठीमाग तुम्ही बघताय साऊथची कलाकृती आणि संध्याकाळ झाली. पाठीमाग ब्लू कलर आलाय. मंदिर आवरा उठून दिसतंय ना, या आवरा भारी वाटतंय, मन प्रसन्न, नुसता थंड हवा आणि आमची मंडळी सोबत. अप्रतिम माहोल आहे आजचा. कसा वाटतंय तुम्हाला? येस चांगला दिसत, हा. पाऊस भरपूर पडतो, थंड वातावरण आणि सगळे मंदिर मस्त आहेत. हा, सगळे मंदिर साऊथ- मस्त आहेत साऊथचे, साऊथचे हा. सगळे मंदिर. ते आम्हाला आवरा भारी वातावरण भेटला, एकदम सगळा बघासारखा भेटला. हे वातावरणात म्हणजे फिरायला काहीच टेन्शन नाही. आवरा माझ्या काहीच नाही, नाही गरमी होत नाही, काय मस्त सगळं मस्त. ही मूर्ती तुम्ही बघू शकता, एकदम अशी विठ्ठलाची मूर्ती वाटते. कोणती मूर्ती आहे ती तुम्ही कमेंट करून सांगा. विठ्ठलाचीच मूर्ती वाटते एकदम, पण विष्णूची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता मस्त भारी. आता वरती जाऊन बघूया मंदिरामध्ये. अलग लेवल क्रिएटिव्हिटी आहे साऊथ मध्ये भाई. पाठीमाग तुम्ही यो द्वार बघत असाल आणि यो मंदिर वरती चढून आलो आता आपण. कसा आहे समीर? खूप छान. खूप छान. नारायण कसला एकदम असं छोटीशी रस्त्यांची नारायण नारायण अरे. ये दर्शनानंतर आमची साऊथ
आजची देवलाबागाची जर्नी खपलेली आहे. आज यो लास्ट होता, दर्शन केला, यो आवरा भारी वाटला दर्शन एकदम. कसली भारी देवला म्हणजे ट्रिप वसूल होते आवरी भारी देवला बघून. देवलांसोबत नजारा पण चांगला अख्खा साऊथ मध्ये. तर मस्त दर्शन झालं विष्णूचं. आता तुम्ही पण मस्त दर्शन केलं असाल आणि तुम्ही कमेंट करता की तुझ्या मुलं आम्हाला दर्शन होतंय, तर असाच प्रेम दाखवत राहा तुम्ही. अजून नवीन नवीन चांगल्या कमेंट करा. जो कोण समजा वाईट कमेंट आपल्याला कोण कर नाही, जर केली तरी तुम्ही त्याला उत्तर देता की असा नाही तसा आहे. तो म्हणजे प्रेम तुमचा बघून मला लय आनंद होते आणि तुमच्या प्रेमामुळेच मी आवरे भारी भारी ठिकाणी फिरू शकते. सो असाच प्रेम करत राहा आणि माझ्या व मम्मी व आमचे सगळे फॅमिलीवर. तर चला जाऊ मस्त. आता पुढं काय आहे ते तुम्ही बघत राहा. देवलान साड्यांचा मान दिलाय ताईने. मम्मीला घेतली आणि प्रीतची मम्मीला घेतली. गिफ्ट दिलाय मम्मीला. अरे यार चला आता परत एकदा चालून वरती आम्ही. हे आली ना यांचा फोटो काढायचा, नाही तर रागवताना फोटो नाही काढला. आता सगळा आमचा आजचा दिवस फिरून झाला, मजा केली मस्त. आणि आजच्या दिवसाचा मेन पार्ट आता आम्ही करायला चाललो, तो म्हणजे जेवण. जेवायला काय काय माहिती, पापलेट विपलेट आहे. पुन्हा आम्हाला उपास आहे. समीरला पण उपास, मम्मीला उपास, मना पण उपास. पण पब्लिकचा रिव्ह्यू घेऊ. चला त्यांना कसा वाटला, कसा आहे, काय काय जेवायला आहे त्याचा सगळ्यांचा रिव्ह्यू घेऊ. त्यांना कसा वाटला ते बघू. आज पब्लिक खुश झाली असेल, कारण पापलेट प्लेट का वाला बाई ट्रिप मध्ये. पापलेट, कोलंबिया, चिकन, म्हणजे पाहिजे ते आहे आपल्याला. व्हेज मध्ये पण मस्त वरण भात, 2 प्रकारच्या भाज्या. काय हो एक नंबर. पापलेटचा वास सुटलाय पण उपास आहे म्हणा. आई शपथ. सकाळच्या भाकरीवर भेटिंग का पापलेट, सकाळच्या भाकरीवर भेटिंग का बरा. एक नंबर. काही काय म्हणतो उपास सोडला पापलेट बघून. उपासा सोडली काय. जेवायला मेजवानी बघाच. मस्त पापलेट, कोलंब्याचा रस्सा. कसं आहे जेवण. चांगलं आहे, सुंदर. सकाळी उपास होता तुम्हाला. टेस्ट भारी आहे. सकाळी उपास होता तुम्हाला. हो, उपवास नाही पण बाहेर गेलं. आता हरीश दादा बोलले काय सूर्यवंशी त्याप्रमाणे करून घेतले सगळं. काय प्रॉब्लेम नाही. सगळ्याचा विषय. सगळी जेवायला बसली मस्त. पापलेट प्लेट व्हेज आहे का भाजी आहे. कैसा जेवण. मस्त मजेदार. पापलेट सगळी बघा. जेवली पहिलीच. व्हेज मध्ये गुलाबजामुन पण आहेत का काका. कैसा जेवण. व्हेज खावायला लागते ना. व्हेज मध्ये मस्त आहे. पापलेट वाल्यानं विचारू आपण. उपास सोडलास काय. तिने उपास सोडला बघ. हे मजेदार. नमस्कार. कैसा जेवण. मस्त आहे. काय दादा जेवण. जेवण कैसा. मजा आहे ना. ए हॅलो छोटी कशी आहे. हाय. याला पण घ्या. ए बाबू. हॅलो हॅलो. सुंदर सुंदर. अया पब्लिक जेवतंय म्हणजे सगळे कर. जेव्हा आम्ही लेट आलो थोडासा. एक नंबर जेवण ना. एक नंबर. हा पापलेट भारी का. मस्त. अयो कैसा जेवण. मस्त मजेदार. घरचा फील. हे छोटी काय जेवलीस. काय खालास. फिश खाला का. जेवायला बसली सगळी. नमस्कार नमस्कार. कड्ड्यान घेतलास काय सकाळच्या ना. जेवलीस का. कैसा भाजी का. उपास मार्गशीर्ष. ओके. ही भाजी बघ कोलंबी सारखी दिसतंय. 4 गुलाब ने कर हा 4 गुलाब जाम. तुम्ही. एक नंबर काम. ओके. काम 25. काम 25. आमचा बघा व्हेज आहे. मला पण शनिवार उपास. आपला विषय चॅनल उपास आज नक्की. नक्की. आपला विषय. 4 पापड खाल्ला. नाही तर 4 पापलेट खाल्ला असतं ना. भाऊने 4 पापड खाल्ला तर. सगळी जेवली. आता मजेदार मी जेवण घेतोय. भूक लागली मरणाची. मार्केट फिरून दिवस चाललं नंतर. कधी काही झालं तरी उपास सोडायचा नाही शनिवार. याचा उत्तम उदाहरण सोहन नाईक तुम्ही बघू शकता. मस्त चण्याची भाजी आणि वरण भात, अजून 2 प्रकारच्या भाज्या, गुलाबजामुन. समीर पण उपासवाला आहे. आपल्याला सकाळच्या डब्यावर घेतला असता हा भाजी ना. नक्की पापलेट ना. 3 ना.
तुला सांगू आता शनिवार सोडला. जेवण वगैरे झाला आणि इथं दादाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन होणार आता आणि दोघांना पण हॅपी अॅनिव्हर्सरी. असे सोबत राहा, जवळ राहा. केक कट करूया आपण. केक पण आणलाय. टाळ्या हॅपी बर्थडे. सॉरी मिस्टेक गलती. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. ये टाळ्या. सगळ्याही जेवल्याशिवाय जाऊ नये. सुंदर. सगळ्याही जेवल्याशिवाय जाऊ नये. अॅनिव्हर्सरी झाली, आता बाईचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे आहे आता. हे खास माझ्यासाठी उद्या ट्रेन मध्ये खावायला आणलं असं तुम्हाला वाटेल, पण सगळ्यांना बर्थडेची पार्टी दिली. चॉकलेट भेटल चॉकलेट भेटल. पुरा आली मागची. एक कट कर दे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे टू यू. बार दिन ये आए, बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. वाह वाह वाह. फायनली ट्रिप एंड झालेली आहे, म्हणजे एंड तर नाही झाली. उद्या आणि परवाचा दिवस आहे तो पण ट्रेन मध्ये. मदुराईचा आजचा सफर समाप्त झाला. आज पक्काच फिरलो, पक्का शॉपिंग केली, मजा गेली. म्हणजे आजचा दिवस एकदम फ्री होता, असा काही ठरलेला नव्हता. अनप्लॅन्ड सगळं केला. तुम्हाला सिरीज कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि यो ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करा. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बट तुमची कमेंट आली पाहिजे, एकदम चांगली कमेंट, अशी मजा आली पाहिजे कमेंट वाचून मला. चला कमेंट करा. तोपर्यंत मी जातोय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. जाता एक गोष्ट सांगायची राहिली. मम्मीला ताईने गिफ्ट केली एक साडी. ती तुम्हाला मी कधीतरी घरी गेल्यावर दाखवील किंवा लावली मम्मीने तर सांगेल का ती आहे म्हणून. का कारण आता सगळं भरलाय मम्मीने. पण मला आता आठवण आली. पहिला ताईला धन्यवाद आणि दादाला पण धन्यवाद. आवरी भारी ट्रिप झाली आणि एकदम मस्त. शब्द नाही बोलायला, आवरा भारी सगळा मॅनेजमेंट आहे. तुम्ही पण कधी यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर येत असेल, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा मला मेसेज करा इंस्टाग्रामला. मी दादाचा कॉन्टॅक्ट नंबर देईल किंवा तुम्ही त्यांच्या इंस्टाग्रामला जाऊन पण मेसेज केलात तरी चालेल. नंबरवर केलात तर बेटर आहे, म्हणजे नेक्स्ट ट्रिप कुठं आहात, काय आहात त्या तुम्हाला समजेल, ते सांगतील आणि त्यानुसार तुम्ही तुमची वेकेशन प्लॅन करू शकता. एकदम म्हणजे तुम्हाला कसलाच त्रास नाही होणार. आता आवरी 100 लोक आहात आमच्या सोबत. एकाची पण एक पण कंप्लेंट नाही का असा नाही तसा नाही. एकदम प्रॉपर सगळं होतंय, मजेदार मजेशीर. तुमचा वेकेशन तुम्ही प्लॅन करा हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल सोबत. चला बाय बाय.